मित्र हो, सर्वांना क्रांतिकारी जय भीम, जय शिवराय, नमो बुद्धाय. जागा हो बहुजन माझ्या ह्या रात्रवैर्याचे आहे. यूट्यूब चॅनलवरून मी थोडं मागील 8 दिवसाखाली असाच काही माझ्यावरती अचानक शेजारींनी बरोबर माझं जे काही भांडण झालं, त्या भांडणामध्ये माझ्यापेक्षा कितीतरी लहान असताना ती सतत गेले 12 वर्ष झालं घाण शिव्या देते, घाण बोलते, टोचून टाचून पोरांनाही रस्त्यात बिलकुलच खेळू देत नाही. आणि तिचं सगळं वागणं हे विचित्र आहे, त्रासदायक आहे, बोलणं चांगलं नाही, शब्द चांगले वापरायचे नाही. आणि मग रोज ऐकून ते इतक्या वर्षाचा कंटाळा आला, माझाही उद्रेक झाला. त्या दिवशी मला खूप घाण शिव्या दिल्या. आणि अशा पद्धतीमध्ये मी जरासं धावून गेले आणि मला काहीच कळलं नाही. तिनं माझ्या डोक्यामध्ये 2-3 बांबू टाकले. बांबू टाकल्यानंतर माझं सगळं हे सुजलं होतं. आणि त्यानंतर मला काही सुचलं नाही आणि मग मी तशीच पोलीस स्टेशनला गेले. मला वाटलं एकदा तरी तिला समज द्यावी पोलिसाकडून, पण काय झालं ते उलटंच मित्रांनो. तिथं गेल्यानंतर मला ससूनला पाठवलं आणि माझं तिथं CT स्कॅन केलं आणि त्याच्यामध्ये मला इतका जबर मारा असताना हे तुम्ही बघू शकता. माझ्या हे बघा अजूनही सूज आहे, इकडं हे सगळं डोक्यातून डोळ्यामध्ये उतरलेलं आहे. आणि हे सगळं तुम्हाला काही फोटो आहेत ते मला ह्याच्यामध्ये बघूया, मला टाकता येतात का. मित्रांनो, पोलीस लोक ही बाई 112ला हिनं इथल्या पाठीमागं हिला सपोर्ट आहे कुणाचा तरी, 112ला कॉल करून तिथं जाऊन बसली चौकीमध्ये, हिथली माझी मारत्याल म्हणून माणसं. आणि तिथं जाऊन बसली. त्या पोलिसांशी काय तिथं केलं, पैसा पाणी दिला का काय केला. आणि पोलिस स्पष्ट हिच्या बाजूने बोलत होते. आणि मलाच सांगते तुम्ही मागं घ्या आणि तुमची कोर्टात जायची तयारी आहे का. आणि मला उलटे सुलटे उत्तरं. मी त्यांना म्हणते अहो ठीक आहे, मागं घेईल, त्या बाईला तर बोलवून घ्या, तुम्ही तिला समज द्या, तिला काहीतरी सांगा, तिला विचारा, वयमान बघ तिला, तिच्या आईच्या वयाच्या बाईला ती मारती. आणि मला हे सगळं तिला पाठीमागून आमचे दुश्मन प्रवृत्त करण्यासाठी. तर मित्रांनो, खरोखर पोलीस खूप खालच्या पातळीला जातात. फक्त पैशाच्या तुकड्यावर पडलेली पोलीस आहे, यांच्यावर कधीही विश्वास ठेवू नका. अशा खरोखर नीच माणसं